खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. तेलुगू सिनेसृष्टीतील पॉवर स्टार तथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षाची सोलापुरात पर्यायाने महाराष्ट्रात शाखा स्थापन करण्याचा चाहत्यांचा प्रयत्न होता. मात्र जनसेना पक्ष याबाबत तुर्तास अनुत्सुक असल्याने या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. भविष्यात महाराष्ट्रात हा पक्ष स्थापन होईल त्याबाबत ते आशावादी आहेत. तेलुगू सिनेसृष्टीतील मेगास्टार तथा प्रजाराज्यम या पक्षाचे संस्थापक चिरंजीवी यांचे पवन कल्याण हे लहान बंधू आहेत. सन 2008च्या आसपास चिरंजीवी यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीने त्यांनी प्रज्ञा राज्यम या पक्षाची स्थापना केली. मात्र तत्कालीन आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर आला नाही. या पक्षाला कमी जागा मिळाल्या होत्या. नंतरच्या काळात चिरंजीवी यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर ते केंद्रात मंत्री देखील झाले. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने चिरंजीवी यांनी काँग्रेस सोडून राजकीय संन्यास घेतला. याच दरम्यान 14 मार्च 2014 रोजी त्यांचे बंधू पवन कल्याण यांनी जनसेना हा स्वतंत्र पक्ष काढला. या पक्ष स्थापनेनंतरही चिरंजीवी यांनी राजकारणापासून अलिप्त राहणेच पसंत केले. पवन कल्याण यांनी 2014च्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. मात्र गेल्या काही वर्षात त्यांनी आंध्र प्रदेशला अनेक वेळा विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल भाजपच्या केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर पुन्हा जनसेना पक्षाने जानेवारी 2020 मध्ये अधिकृतपणे भाजपसोबत युती केली. पक्ष स्थापनेनंतर जनसेना पक्षाने अनेक निवडणुका लढल्या मात्र यश आले नाही. गतवर्षी आंध्रात वायएसआर काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तेलुगू देशमचे नेते तथा आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली. हा मुद्दा हेरत पवन कल्याण यांनी चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा दिला आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, तेलुगू देशम, जनसेना या पक्षांच्या युतीने वायएसआर पक्षाला पराभूत करून सत्ता हस्तगत केली. या यशानंतर चंद्राबाबू मुख्यमंत्री तर पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाले. या विजयानंतर पवन कल्याण हे देशभरात प्रचंड लोकप्रिय झाले. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्टार प्रचारक म्हणून सोलापूरसह अनेक ठिकाणी दौरा केला. सोलापुरात त्यांचा रोड शो प्रचंड गाजला. महाराष्ट्रात पवन कल्याण ज्या ज्या मतदारसंघात येऊन गेले त्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले हे विशेष. त्यामुळे पवन कल्याण यांच्या चाहत्यांचा हुरूप वाढला आणि त्यांनी सोलापुरात पर्यायाने महाराष्ट्रात जनसेना पक्षाची शाखा काढण्याबाबत हालचाली सुरू केल्या. सोलापुरातील पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास येन्नम यांनी जनसेनेची सोलापुरात शाखा काढण्याबाबत पक्षाशी ईमेल वरून पत्रव्यवहार केला. उलट टपाली आलेल्या उत्तरात पक्षाने सध्या आंध्रातच आपले लक्ष केंद्रित केल्याचे सांगत तूर्त महाराष्ट्रात शाखा काढण्यास अनुत्सुक असल्याचे कळवले. याच पत्रात पक्षाने सोलापुरातील चाहत्यांना पक्षाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन देखील केले. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात या पक्षाचा विस्तार होईल अशी चाहत्यांना आशा आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.